मित्र नमस्कार. मी सुरेश कुलकर्णी. आपण गेल्या काही दिवसापासून पूर्णपुरुष या प्रकरणाचा अभ्यास करीत आहोत. यामध्ये एक विश्व आणि ब्रह्मसंबंधाच्या दृष्टीने हे भूमितीच्या मार्गाने कसं सोपं करून सांगितलेलं आहे. यात आपण आकृतीमध्ये एक आराखडा बघतात, एक वर्तुळ आणि त्यामध्ये असलेला त्रिकोण. ते कशा पद्धतीने सांगितलं आहे हा आराखडा आणि याचं विवेचन संकलन जे डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकरांनी विवेचन केलेलं आहे, त्याचं संकलन मान्य कैलासाची विपू आपटे यांनी केलेलं आहे. हे मागे मी सांगितलंच आहे. आपण ऋग्वेदातील द्वा सुपर्णा सोयजा सखाया समानम वृक्षे परिषस्व जाते ही ऋचा ऐकलेली आहे. तेव्हा या वचनामध्ये परमेश्वरा वृक्ष आणि त्यावर नांदणारे एकमेकांना जोडलेले दोनच पंख असणारे दोन पक्षी म्हणजे दृश्य जगत आणि अदृश्य ब्रह्म आहे असं पूर्णवादाचं म्हणणं आहे. वृक्ष म्हणजे शरीर आणि दोन पक्षी म्हणजे आत्मा आणि जीव असा अर्थ करण्याची जी परिफाट म्हणजे हा जो पडलेला आहे, ही जी रीत पडलेली आहे ही चूक आहे, हेही पूर्णवादाचं म्हणणं आहे. कारण या वृक्षालाच पुढे तो विश्वस्य भुवनस्य गोपा असं म्हणून तो ईश्वरच आहे असं श्रुती सूचित करते. जे या जगातच जे जगामध्ये घडणाऱ्या अनेक घडामोडींचं व सुखदुःखाचं ज्ञान जसं माणसाला होतं ना, तसं या जगातच म्हणजे त्याला ब्रह्मानुभूतीचाही अनुभव येतो. आणि म्हणून तर जगात ब्रह्म आणि ब्रह्मात जग आहे हे सिद्ध आहे, हे मागे आपण पाहिलं आहे. परंतु जग आणि ब्रह्म हा जोड पक्षी असल्यानं जग पक्षी जेव्हा दिसतो तेव्हा त्याच्या मागील ब्रह्मपक्षी दिसत नाही, आणि जेव्हा ब्रह्मपक्षी दिसतो त्यानं झाकलेला त्यामागचा जग पक्षी दिसत नाही. हे आपण मागे पठार आणि डोंगराच्या उदाहरणात पाहिलं आहे. म्हणून ब्रह्मानुभूतीमध्ये जगदानुभूती नसते, तर जगदानुभूतीमध्ये ब्रह्मानुभूती येत नाही. परंतु हा जोड पक्षी झाडावरून दूर उडून पुन्हा झाडावर बसत असल्यानं किंवा झाडाच्या एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जात असल्यानं झाडाच्या दृष्टीनं किंवा झाडाच्या केंद्रावरून पाहता या जोड पक्षाच्या दोन्ही बाजूचं दर्शन होऊ शकते. थोडक्यात ईश्वरानुभूतीच्या माध्यमातून किंवा ईश्वर केंद्रावरून ब्रह्माची आणि जगाची दोघांचीही अनुभूती एकाच वेळी घेणं शक्य आहे. जीव, व्यक्ती किंवा आत्मा म्हणजे त्रिकोणाचा एक कोन या आराखड्यात तुम्ही बघू शकता. हा एक कोन अ मानला म्हणजे ईश्वर, परमेश्वर किंवा विश्व व्यापून उरलेलं शुद्ध ब्रह्म हा त्रिकोणाचा शीर्षस्थ म्हणजे वरचा दुसरा कोन हा ब मानला, आणि जग, समाज आणि विश्व इत्यादीला त्रिकोणाचा तिसरा कोन म्हणजे क मानला. तर या तिघांमध्ये स्वरूपतः अभेद असून ही सर्व पूर्ण पुरुषाची रूपं आहेत हे सिद्ध करणं समजूच्या दृष्टीने म्हणजे भूमितीच्या मार्गाने जरा सोपं जाणार म्हणून हा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. जीव व जगत म्हणजे अ क हा त्रिकोणाचा पाया आहे, आणि म्हणून जीवाला ईश्वरानुभूती, ब्रह्मानुभूती वगैरे या जगातच म्हणजे जीवनातच प्राप्त करावायची आहे. या तिघांमधील स्वरूप संबंध जीवाला जगातच राहून जाणून घ्यायचा आहे. परंतु जीव जेव्हा जगाकडे पाहतो तेव्हा त्याला जग हे त्याच्या बाहेरचे दुसरं म्हणजे द्वैत रूप दिसतं. आपण वेगळं आहे, जग वेगळं आहे. वास्तविक हा त्याचा दृष्टीभ्रम आहे. हा भ्रम दूर करण्यासाठी म्हणूनच जगत नाहीच, तूच आत्मा सर्वत्र आहेस असं सांगितलं आहे.
पण असं सांगताना याच्यामध्ये ईश्वर सुटून गेलाय. जीवो ब्रह्मैव नापराह, म्हणजे जीव ब्रह्म आहे हे सिद्ध झालं, पण यात जग आणि ईश्वर सुटतं. पण त्यामुळे जगाला मिथ्या आणि ईश्वराला मायेचं कार्य म्हणावं लागतं. ते आपण पुढे नंतर माया प्रकरणात बघू. परंतु जीव जर जगाकडे ईश्वराच्या माध्यमातून म्हणजे ईश्वरानुभूतीतून पाहिल तर त्याला ईश्वराचा आणि जगत ब्रह्माचा स्वरूप संबंध लवकर ध्यानी येईल. विष्णुमय जग हे पटकन समजेल व स्वतःचा व विष्णूचा प्रेमभावानं अभेद असल्यानं जीवाचा व जगताचा अभेद पटकन ध्यानी येईल. दुसरं, ईश्वरानुभूतीत जीवाचा ईश्वराशी म्हणजे देवभक्त उपास्य किंवा उपासक या न्यायानं भेदसुद्धा राहतो. म्हणजे तो वेगळा आणि मी वेगळा, म्हणजे तू देव मी भक्त ऐसे करी असं म्हटलं जातं ना, तेव्हा प्रेमानं हा अभेदसुद्धा राहतो. त्यामुळे त्याला थोडं वेगळं राहून ईश्वराच्या आणि जगाच्या ब्रह्माच्या अनुभूतीची जशी गोडी चाकताना येते तसंच अभेदत्वानं किंवा अभेदभावानं प्राप्त झालेलं सामर्थ्य आणि सत्ता ही वापरता येते. या उलट ब्रह्मभूत म्हणजे ब्रह्माशी एकरूप झालेला माणूस जो असतो, म्हणजे समाधीत स्थित असलेल्या माणसाला जरी सच्चिदानंद स्थितीचा अनुभव हा येत असला तरी त्यापासून वेगळेपण कधीच अनुभवित नसल्याने त्याची सत्ता त्यास वापरता येत नाही. कारण ती वापरण्यास तो नावापुरता देखील वेगळा राहत नाही. आणि म्हणून पूर्णवाद केवळ सत्याचा सच्चिदानंद स्वरूपाचा सतत आग्रह धरीत नसून सत्याची जाण असावी, पण आग्रह वास्तवाचा धरावा असे सांगतो. केवळ सत्य पूर्णाचा आग्रह पूर्णवादास अभिप्रेत आहे. आणि त्यामुळे नुसती ब्रह्मानुभूती, नुसती ईश्वरानुभूती किंवा नुसती आत्मानुभूती, नुसती जगदानुभूती हे पूर्णवादाचं ध्येय नसून ही ज्याची स्वरूप आहे त्या पूर्णाची अनुभूती हे पूर्णवादाचं खरं ध्येय आहे. व ते ईश्वरानुभूतीच्या माध्यमातूनच प्राप्त करणे जास्त सोपं आहे. जे आहे ते ईश्वराचे स्वरूप आहे हा विचार ज्ञानातून किंवा आध्यात्मिकातून मांडला आहे. परंतु याची अनुभूती घेण्याकरता अधिदैविक पक्षाची म्हणजे ईश्वराची गरज आहे व त्यासाठी उपासना मार्गाची जरूर आहे. मागे विचार केलेल्या या त्रिकोणात जीव, आत्मा, व्यक्तिरूप अकोन हा आध्यात्मिक आहे, तर ईश्वर परमेश्वर रूप ब कोण जो आहे तो अधिदैविक आहे, तिथे दिलेलंच आहे. तर जग हे विश्वरूपी क कोण हा अधिभौतिक कोण आहे. तसंच आध्यात्मिक अकोन हा स्वयंनिर्णयाचा कोण असून अधिदैविक ब कोण हा स्वसंपर्काचा कोण आहे. तर अधिभौतिक क कोण हा स्वधर्माचा कोण आहे. हे तिन्ही मिळून पूर्ण वर्तुळ होतं. जे कुठलंही काम किंवा कर्म हे शेवटी व्यक्तीलाच करायचं असतं. व्यक्तीला स्वयंनिर्णयाचा अधिकार प्राप्त असणे, त्याचा स्वतःशी म्हणजे स्वशी संपर्क असणे अगत्याचं आहे. हा आध्यात्मिक पक्ष झाला. तसंच ज्या परिस्थितीत, ज्या काळात, ज्या समाजात काम करायचं त्या परिस्थितीशी संपर्क साधून त्या परिस्थितीच्या सापेक्षत्वात मीचे व्यक्तीचे कर्तव्य हे काय आहे हे मीशी स्थापलेल्या संपर्काच्या अनुरोधानं ठरवणं क्रमप्राप्त आहे. आणि यासच स्वधर्म ओळखणं म्हणतात. हा स्वधर्म ओळखल्यावर तो योग्य आहे की नाही, त्यास योग्य फळ येईल की नाही हे अधिदैविक पक्षातून म्हणजे ईश्वराच्या माध्यमातून तपासून घेणं जरूर आहे. अर्थात यासाठी गायत्री अनुष्ठान म्हणा, समाधी मार्ग म्हणा, गुरुकृपा इत्यादी मार्ग
हे पूर्णवादाने जे सांगितले आहेत, पण त्यांचा उद्देश हा स्वधर्म आधिदैविक पक्षातून तपासणं हाच आहे. कारण ईश्वर हा सत्यसंकल्पाचा दाता असल्यानं यशासाठी त्याच्याशी संपर्क साधणं तसंही आवश्यक आहे. येथे एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची ती ही की जे आहे सच्चिदानंद ईश्वर रूप आहे हे जसं खरं आहे व तेच या ठिकाणी जरी सिद्ध केलं आहे तरी उपासकाला जे रूप अपेक्षित असतं तसं रूपही ईश्वर भक्ताच्या प्रेमासाठी घेऊ शकतो. ईश्वर भक्ताच्या प्रेमासाठी घेऊ शकतो. तेव्हा जे आहे ते ईश्वर रूपच आहे हे पण भक्ताला अपेक्षित असेल तेही रूप ईश्वर भक्तासाठी धारण करू शकतो. त्यास अशक्य असं काही नाही. आपली उपासना मात्र तितक्याच श्रेष्ठ दर्जाची असली पाहिजे. थोडक्यात भक्ताला ज्या रूपात ईश्वराला पाहायचं असेल त्या रूपात ईश्वर दर्शन देतो. भक्ताला अपेक्षित रूप धारण करतो. परंतु ज्ञानी भक्त आहे त्या रूपातच ओळखत असल्यानं ते ईश्वराला सहसा त्रास देत नाहीत आणि म्हणूनच ईश्वर कृपेनं मानवाला सहज प्राप्त परिस्थितीमध्येही मनासारखं करून घेता येतं. पण त्यासाठी ईश्वराच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कृपेची जरुरी मात्र आहे. तसंच भक्ताला अपेक्षित रूप घ्यावायचं की नाही हा देवाच्या मर्जीचा प्रश्न असल्यानं काही वेळा देव मनासारखं करतो तर काही वेळा करत नाही. हा अनुभव आपल्याला सर्वत्र दिसून येतो, सर्व भक्तांना दिसतो. परंतु तसं असलं तरी भक्ताचा व ईश्वराचा विशेष संबंध आहे तर इतरांचा व ईश्वराचा सामान्य संबंध आहे हे याच्यामधून सिद्ध होत असतं. तेव्हा ईश्वर आत्म्याच्या संबंधी अभेद आपल्याला बघायचा झाल्यास जगात चालणाऱ्या सर्व घडामोडी हा निश्चित ओंकारच व त्याखेरीज त्रिकालातील ब्रह्म हेही ओंकारच. त्यातून जगाचा आणि ईश्वराचा स्वरूप संबंध आहे हे आपण पाहिलं मागे. म्हणजे ओम हे परमेश्वराचं एक नावही आहे, म्हणजेच ओंकार म्हणजेच परमेश्वर. आता परमेश्वर जर नित्य तर हेही नित्यच. तेव्हा ओम इत्यदक्षरम इदं तदप्योंकार या वचनानं ब्रह्म हे स्वरूप व जगत हे कार्य असं नसून ब्रह्माचा आणि जगाचा स्वरूपतः अभेदच आहे व या दोघांचाही परमेश्वराशी स्वरूपतः अभेदच आहे हे सिद्ध होतं. जे सच्चिदानंद आत्मा असं म्हणताना सत चित आनंद यांचा आत्म्याशी जसा स्वरूपतः अभेद आनंद तसाच. आता आत्म्याचा आणि ओंकाराचा काय संबंध आहे हे जर बघायला गेल्यास आत्म्याला 4 पाद किंवा पाय आहे, ओंकाराला 3.5 मात्रा आहेत. जे जगाचं नानात्व पाहून ज्यांना जगाला परमेश्वराचे ओमचे स्वरूप आत्म्याचे स्वरूप म्हणणे जीवावर येत असेल त्यांनी आत्म्याला 4 पाद आहेत म्हणताना जेव्हा त्यातही भेदानं विविधत्व आहे हे एक प्रकारे मान्य केल्यासारखंच आहे. हे ध्यानी घेतलं पाहिजे. अ उ म आणि अर्धमात्रा या ओंकाराचे 4 मात्रा आणि त्या अनुक्रमे जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या या 4 अवस्थांचे द्योतक आहे. तर विश्व, तेजस, प्राज्ञ आणि तुरीय हे आत्म्याचे 4 पाद आहेत. तेही अनुक्रमे या 4 मात्रांशी संबंधित आहेत. हे एक वचन एक ऋचा जे आहे त्याच्यावरून स्पष्ट होतं. ती ऋचाशी सो अयम आत्मा अध्यक्षर ओंकारो अधिमात्रम पादा मात्रा मात्राश्च पादा अकार उकारो मकार इति. तेव्हा ओम या अक्षराच्या आधी आत्मा व परमेश्वर असल्यानं परमेश्वराला व ओमला
आद्य अक्षर किंवा अधिमात्रा असं म्हटलेलं आहे. आता ओम हे आत्मानुभूतीचं साधन असल्यानं या साधनानं ही आत्मानुभूती किंवा स्वची अनुभूती कशी प्राप्त करायची थोडक्यात पाहू. आपल्याला आपली स्वतःची म्हणजे आपल्या शुद्ध आत्म्याची अनुभूती हवी असेल तर ती ज्ञानमार्गानं किंवा ध्यानानं प्राप्त होऊ शकते. तेव्हा ती कशी प्राप्त करायची आणि त्यात प्रमुख अडचणी किंवा सापळे कुठे आहेत याचा विचार करायचा झाल्यास प्रथम ध्यानासाठी आपण आसन स्थिर केल्यावर आपण ज्या आसनावर बसलो आहोत त्याच्या आसपास ज्या ज्या गोष्टी असतील त्या पाहून घेऊन त्याची योग्य जाणीव करून घेणं अगत्याचं आहे. आपण ज्या खोलीत बसलो आहोत त्याची लांबी, रुंदी, उंची, त्यातील कपाटं, फर्निचर इत्यादी किंवा आपल्यासमोरील मूर्ती, फोटो वगैरे गोष्टी पाहून आपल्या भोवतीचं विश्व काय आहे हे इंद्रियांनी जाणून मग ध्यानास सुरुवात करावी. ध्यानानं आपण आपल्या मनात कोणत्याही गोष्टी तत्क्षणी उपस्थित करू शकतो हे जाणून आपण डोळे मिटल्यावर आपल्या भोवतीचे विश्व ध्यानात प्रथम उपस्थित करावं व त्यानंतर अगदी सहज विनासायास मन स्थिर करण्याचा प्रयत्न करावा. ध्यानात आत्मानुभूतीसाठी आपणास मागे म्हणजे उरफाटे जायचं आहे, उलटं चालायचं. हे ध्यान कसं सावकाश ध्यान करावं. उलटं जायचं म्हणजे जागृतीतून स्वप्नात, स्वप्नातून सुषुप्तीत म्हणजे ओमच्या अ मात्रेकडून ऊकडे आणि ऊतून मकडे मकार हा प्रवास. सामान्यतः माणूस झोपेतून स्वप्नात येतो, मग आपण जागृतीतून स्वप्न, स्वप्नातून झोपेत जायचं आहे. इथपर्यंतचा प्रवास आपणास प्रयत्नानं शक्य आहे. निद्रेतून तुरीयेत जाण्यासाठी गुरुकृपा अधिकार लागतो. आता ध्यानास सुरुवात करताना प्रथम आपल्या भोवतीचं विश्व आहे ज्याची आपण इंद्रियाद्वारा जाणीव करून घेतली. त्याला व्यापून असणाऱ्या आत्म्याशी म्हणजे आत्म्याच्या विश्वपादाशी प्रथम संपर्क साधायचा आहे. विश्वातील मनात उपस्थित केलेल्या वस्तूंवर मन एकाग्र झाल्यास निर्विकार स्थिती येते व त्यात या आत्म्याच्या प्रथम विश्वपादाशी संपर्क स्थापित होतो. हा स्थापित झाल्यास विश्वातील ज्या गोष्टी आपण मनात उपस्थित करू त्याचे संपूर्ण ज्ञान आपणास होऊ लागते. उदाहरणार्थ आपल्यासमोर काचेचे कपाट असून त्यात पुस्तकं आहेत असं आपणास इंद्रियांनी ध्यानापूर्वी कळवलं असेल व हे कपाट आपण ध्यानात उपस्थित केलं व आत्म्याचा विश्वाशी संपर्क साधला तर या कपाटातील पुस्तकं इंद्रियाशिवाय डोळे मिटून मोजता येतात. मागे मागे जाताना माणूस जसं हळूहळू जातो किंवा गाडी रिव्हर्स घेताना मागे काही अडचण आल्यास सूचना मिळाली किंवा आपली गती बरोबर रिव्हर्सच आहे हे कळावं म्हणून जसं मागे एखादा माणूस नियुक्त करतो त्याप्रमाणे या ध्यानयोगात गुरुला आपल्या मागे 2 पावलं नियुक्त करण्याची वहिवाट आहे. म्हणजे आपण जर आत्म्याच्या विश्वपादाचा अभ्यास करीत असलो तर गुरु किंवा इष्टदेव प्राज्ञ पादानं स्थिर आहे अशी भावना करणं हिताचं असतं. अशा प्रकारे जेव्हा आपल्याच विश्वपादाशी संपर्क येतो तेव्हा आपल्या इंद्रियाच्या मदतीशिवाय विश्वातील गोष्टीची माहिती केवळ आत्म्याद्वारा ध्यानात घेता येते. हे प्रथम होणं अत्यंत जरूर आहे. येथे सर्व माहिती मी या माझ्या आत्मानुभवानं सर्व करीत आहे ही भावना कायम राखणं हे जरूर आहे. म्हणजे मीला संपूर्ण विसरायचं नाही हे सूत्र ध्यानात असलं पाहिजे. साधनेपुरते जरी मन निर्विकार किंवा निर्विचार झालं तरी ते मन माझे मन आहे हे ध्यानी घ्यावं. दुसरी गोष्ट ही की हे सिद्ध झालं की सर्व झालं असं नाही. हा केवळ प्रथम पाद आहे व सामान्य माणसांनासुद्धा इंद्रियाद्वारे हे ज्ञान होतं ते या आत्म्याच्या विश्वपादामुळेच होत असतं. इंद्रियांनी गोष्टीची प्रतिमा मेंदूत उमटते पण त्याचे ज्ञान मात्र आत्म्यामुळेच होते. हा आत्मा हजर नसला
किंवा दुसऱ्या गोष्टीत व्यग्र असला तरी कानानं ऐकत असूनही माणसाच काही बोध होत नाही। यानंतर दुसऱ्या म्हणजे द्वितीय पादावर स्वप्नावर किंवा तेजसवर जायचं। येथे हळूहळू विश्व सुटत जातं। उदाहरणार्थ हत्ती विश्वातील दिसला तरी त्यास सोंड दिसत नाही, तर तो तोंडानं बोलतो आहे असं दिसतं, कमळ दिसतं, स्वस्तिक दिसतं, रंग वगैरे दिसतात। येथे माणूस जर नीतिमान, सत्यवचनी, सात्विक वृत्तीचा, विकारांवर विजय मिळवलेला पुण्यात्मा असेल तर शुभ गोष्टी दिसतात। आपला आत्मा मलिन असेल तर भयप्रद भयानक गोष्टी दिसतात। म्हणून येथे गुरुची फार गरज असते। तसंच आपणास आत्मानुभूतीच हवी आहे, दुसरे काही नको, ही भावना तीव्रतेनं मनाशी धरणं अगत्याचं आहे। यानंतर अशा सतत अभ्यासानं मनुष्य तिसरा आहे म्हणजे प्राज्ञपादात येतो। येथे तो समाधी अवस्थेत असतो, ज्यास जागेपणाची झोप किंवा जिवंतपणाचं मरण म्हणतात। या ठिकाणी गुरुकृपेनं त्याला त्याच्या समोर प्रकट झालेल्या त्याच्या शुद्ध ज्योतिस्वरूप आत्म्याचं तुरीयेमध्ये दर्शन होतं। आपल्याला जसं आरशात आपलं प्रतिबिंब दिसून आपल्याला स्वतःचं दर्शन होतं, तसा आपला आत्मा, जीव आत्मा आपणास आपल्यासमोर प्रकट झालेला दिसतो। यास स्वस ओळखणे किंवा आत्मानुभूती, सेल्फ रिअलायझेशन इत्यादी नावं आहेत। आता सामान्यपणे साधक हा विश्वपादावर योग्य ती मेहनत करत नसतो आणि त्यामुळे काय होतं की समाधीनंतर त्याला काहीच प्राप्त होत नाही। मी व आत्म्याचे पाद हे तिसऱ्या प्राज्ञ अवस्थेपर्यंत बरोबर असतात, असले पाहिजेत। यात जर मी नष्ट झाला तर आत्मदर्शन कोणास होणार? म्हणून अत्यंत सावधतेनं ही उफराटी वाट आपण स्वतः न पडता मागे मागे चालून आकलता आली पाहिजे। विश्वपादाशी मीचा घनिष्ठ संबंध जर प्रस्थापित झाला असेल तरच हे पुढचं सोपं जात असतं। आता ज्यावेळी मीचा आत्म्याच्या विश्वपादाशी संपर्क येतो तेव्हा त्यास ध्यानात ही मात्रा दिसते। दिसत राहतं, तो रंगीत दिसतो। तेजसात स्वप्नात मात्रा स्पष्ट दिसते, तर जागृती, सुषुप्ती, प्राज्ञात मात्रा दिसते। आत्मानुभूतीत ह्या तीनही मात्रा एकत्र होतात आणि म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात अकार चरणयुगल, उकार उदर विशाल वगैरे वगैरे। तेव्हा अशा प्रकारच्या ओमच्या उपासनेनं म्हणजे परमेश्वराच्या उपासनेनं मच्या ध्यानानं आत्मानुभूती जी होते ती ओम व त्याच्या मात्रा याच्या भेदानंच किंवा आत्मा व त्याचे पाद यात भेद करून उपासना केल्यानं होत असल्यानं ओमची उपासना तो व त्याचे रश्मी यात भेद करून कशी करावी याचे व्याख्यान छांदोग्य उपनिषदात दिले आहे। ओमित्यक्षरम गीतम उपासीत ओमिति युद्गायती तस्योपव्याख्यानम असं त्या ऋचात म्हटलेलं आहे। तिथे येशाम भूतानाम पृथ्वी रसः असं म्हणून आधिभौतिकापासून सुरुवात करत मग आधिदैविक व आध्यात्मिक असा उपासना भेद दाखवला आहे। हा सर्व जगतातच मोडतो। तेव्हा जगतदृष्टीनं ओंकाराची उपासना छांदोग्य उपनिषदातील 8 अध्याय 14 खंडात सांगितलेली आहे। तर यातील एकाच ओंकाराच्या उपासनेच्या बहुविधतेच्या साकल्यानं विचार केला हे सर्व उपनिषद पूर्णवादीच ठरतं। म्हणजे जगात व ओंकारात अभेद मानणारं असं ठरतं। तर पूर्णवाद पत्करला की ज्ञान, कर्म, उपासना याचा समुच्चय झाला, परंतु वरील ध्यानानं आत्मानुभूतीच्या मार्गात केवळ ध्यानधारणा म्हणजे ज्ञानमार्गच किंवा योगमार्गच दाखवला आहे असं वाटण्याची शक्यता आहे व ते तसे खरे नाही। कारण हे ध्यान फार तर अर्धा तास, 1 तास, जास्तीत जास्त 1.5-2 तास शक्य आहे। हे ध्यान सुरू केल्यावर माणूस अध्यात्मातून उपासना सुरू करतोय खरं आहे, पण त्यात ज्या मात्रा म दिसतात त्यांचे ध्यानाच्या व्यतिरिक्त वेळात नित्यपूजन केले तर ते त्यास जास्त फलदायी ठरत असतं।
शिवाय ज्या ओंकाराच्या या मात्रा आहेत त्या ओमरूपी परमेश्वरास उपासण्यानं कळवून जर घेतलं तर या मार्गात एकत्व आहे व आपले ध्येय हे एकत्व अनुभवणं आहे याची जाणीव राहते. शिवाय या मार्गात ज्या सिद्धी येतात त्या वापरून पाहण्याकरता त्याचे प्रायोगिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी आत्म्याच्या विश्वपादाचा व विश्वाचा संबंध तपासण्यासाठी सामान्य जीवनाची कर्माची आवश्यकता आहे. तेव्हा आत्मानुभूतीची उपासना मुळात योगमार्गी जरी वाटली तरी मी स्वभावतःच कर्म उपासना ज्ञानमार्गी आहे हे सिद्ध आहे. तसं नसतं तर आत्म्याच्या प्रथम पादात मात्रा ध्यानात दिसलीच नसते. विश्वासकट खोलीसकट आत्मानुभूतीच्या मार्गात ध्यानानं यश मिळावं यासाठी कर्म व उपासना याची जरुरी आहे. व म्हणून जी शेवटी आत्मानुभूती रूप सिद्धी मिळते ती पूर्णवादाची सिद्धी असते. या पूर्णवादामुळं माणूस उगीच मार्ग सोडून भटकत नाही तर ध्यानमार्गाला लागलेले कित्येक साधक आत्मानुभूतीपर्यंत न पोचता आडमार्गातच बहकलेले आढळतात. कारण ते कर्म उपासना जीवन याचा त्याग उपेक्षा किंवा तिरस्कार करण्याचा प्रयत्न करतात. शिवाय आत्मानुभूती ही ब्रह्मानुभूती ईश्वरानुभूती जगदानुभूती या प्रकारची केवळ एक अनुभूती आहे व ती घेण्याचा उद्देश आपले जीवन परिपूर्ण सुखमय करणे हेही ते विसरतात. ही अनुभूती न घेताही सुद्धा सामान्य माणसं त्यांच्या परी यशस्वी जीवन जगत आहेत हेही ते ध्यानी घेत नाहीत. जगतो तो कोण या प्रश्न वाचून त्यांचे कोठेही अडलेले दिसत नाही. अर्थात पूर्णत्वानं जीवन जगण्यासाठी याची आवश्यकता आहे हे जितकं खरं आहे तितकंच त्या वाचून सामान्य माणसाचं काही अडत नाही हेही खरं आहे. हे अशी योगमार्गी माणसं बऱ्याचदा विसरतात आणि म्हणून ज्ञान उपासना कर्म या तिन्हींचाही आत्मानुभूतीच्या उपासनेत समावेश करणे पूर्णत्वाच्या दृष्टीने नितांत आवश्यक आहे. इथपर्यंत प्रतिपादलेली आत्मानुभूती हे आपलं शुद्ध आत्मस्वरूप हाच खऱ्या अर्थानं मी होय. आत्मा हाच परमात्मा या न्यायानं हाच परमेश्वराचे स्वरूप असतो. परंतु कर्मानं या आत्म्यावर जे अहंकाराचं आवरण येतं त्याने अहंकाराची उत्पत्ती होते. कर्माला जी प्रतिष्ठा आहे ती विश्वगताच्या परमेश्वराशी स्वरूपतः अभेद असल्याशिवाय संभवत नाही आणि त्यामुळे कर्माशिवाय भागणं शक्यच नाही. कर्ता ईश्वर आणि जगत कार्य असं जर म्हटलं जसे रामानुज इत्यादी म्हणतात तेव्हा एका उपासनेनं भागू शकतात. जीव व जगत हे अज्ञानामुळे असते म्हटल्यास म्हणजे अज्ञान मानल्यावर ज्ञानाशिवाय गत्यंतर नाही. यांचे एक प्रकारच्या उपासनेनं भागतं. पण संहिता उपनिषद या ग्रंथांमधून ज्या अर्थी तिन्ही साधनांना एकाच पंक्तीत बसवलं आहे सारखेच महत्त्व दिलं आहे तेव्हा त्यांना अपेक्षित असणारी सिद्धी ही पूर्णवादाचीच पूर्णत्वाची आहे हे निश्चित आहे. भक्तास शिखराच्या दर्शनानं देवाचं दर्शन घेतल्याचंही पुण्य मिळतं. इत्यादी गोष्टींची जी उत्पत्ती आहे ती पूर्णवादामुळेच लागू शकते. यापुढे आपण ईश्वर आणि जीव संबंध ह्या पुढील भागात पूर्णपुरुषाच्या दुसऱ्या भागात आपण बघूया. धन्यवाद. आपल्याला आवडलं असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब